राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरीजी, सातत्याने गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर जी आहे ती उकडून काढा असं सातत्याने म्हणणं जे आहे ते भाजपच्या नेत्यांकडनं, शिवसेनेच्या नेत्यांकडनं सर्रासपणे अशी वक्तव्य होत होती। नागपुरात त्या संदर्भात दंगलीचे पडसाद उमटले गेले, परंतु आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे भाजपची एक मातृ पक्ष म्हणून, मातृ संघटना म्हणून ओळखली जाते, त्याचे प्रचारक, त्याचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी भूमिका मांडली की आत्ता औरंगजेबाची कबर काढणं हे संयुक्तिक ठरणार नाही म्हणून असे कान टोचलेले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेचं स्वागतच केलं पाहिजे, कारण आम्ही कालपासून मी म्हणतोय की महाराष्ट्राला औरंगजेबावरून झालेली दंगल परवडणारी नाही। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी शेतकऱ्यांबद्दल आंदोलन केलं तर त्याचं कौतुक राहील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेली भूमिका ही निश्चितच कौतुकास्पद आहे। त्याबद्दल त्यांचे आभार, कारण नागपूरमधील जातीय सलोखा टिकवण्याकरता त्यांनी हा निर्णय घेतलाय। परंतु सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडनं, शिवसेनेच्या नेत्यांकडनं औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे या सगळ्या संदर्भात वक्तव्य होत होती। याच सभागृहांच्या पायऱ्यांवरती सर्व सत्ताधारी पक्षातले, अर्थात तुमच्याही पक्षातले, भाजपचे, सेनेचे सगळेच आमदार औरंगजेबाची कबर उकडून टाका संदर्भात आंदोलनं करत होती। आमच्या पक्षातली कोण कोण होती ती जरा नाव सांगा। परंतु महायुतीचं पायऱ्यांवरती आंदोलन, पण आमच्या पक्षातलं कोणी त्या दिवशी उपस्थित होतं असं मला वाटत नाही। आमच्या पक्षाची भूमिका राहिलेली आहे की महाराष्ट्रापुढचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत। 2 आठवड्याच्या अधिवेशनाचं कामकाज आटोपलं आहे, तिसरा आठवडा पण अर्धा आटोपलेला आहे, पण मूळ प्रश्नाला बगल देता कामा नये, मूळ प्रश्न आपल्या दृष्टिक्षेपाच्या आड जाता कामा नये। त्यामुळे औरंगजेबाची कबर हा मुद्दा सध्या महत्त्वाचा नाही। औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रात राहिलं तर मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष महाराष्ट्रात कायम राहील, या मताचा मी पूर्वीच बोललो, आजही बोलतोय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, जरी आम्ही महायुतीमध्ये असलो तरी कोणाच्या धार्मिक भावनेला ठेस पोहोचणार नाही अशाच पद्धतीची कायम राहील। खरं तर मग संघाला ही भूमिका घ्यायला उशीर लागला का? कारण की औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकडून काढण्याच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे। नागपूरची दंगल उसळल्यानंतर संघाची ही भूमिका येते, त्यामुळे संघाला ही भूमिका घ्यायला कुठे उशीर झाला असं वाटतं? अब देर आहे दुरुस्त आहे, उशीर का होऊ देत, पण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे त्यांनी कान टोचले हे महत्त्वाचं आहे। उगाच दुसरं कोणी बोललं असतं तर त्यांचे काही कार्यकर्ते हे दुसऱ्याला शिव्या घातल्या असत्या त्यांनी, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पार्टीची मातृ विंग्ज आहे, मदर विंग्स, आणि त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे राज्याच्या हिताची भूमिका घेतली असेल, ती उशिरा का होऊ देत, पण घेतली हे महत्त्वाचं। परंतु या सगळ्या नागपूरच्या दंगलीमध्ये आता नाव समोर येतं फहीम खान म्हणून, ते या सगळ्या दंगलीचे मास्टर माइंड आहेत असं समोर येत आहे। या संदर्भात काय बोलाल? आणि त्याचसोबतच महिला ज्या पोलीस होत्या त्यांच्याशी विनयभंग करण्याचा प्रयत्न या सगळ्या दंगलीच्या माध्यमातून। नाही, तो फहीम खान असो का आणखी कोणता खान असो, जो कोणी दंगलीचा मास्टर माइंड असेल त्याला कठोर शासन सरकार करणारच आहे। आणि राहिला प्रश्न तुम्ही विचारला त्या पद्धतीचा, दुसरा प्रश्न काय बोलला आपण? आपल्या महिला पोलीस भगिनीवर ज्या पद्धतीनं अंधाराचा गैरफायदा घेत गैरवर्तणूक त्या भगिनीशी झाली, त्याची सुद्धा गंभीर दखल राज्य सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे यातला मूळ आरोपी जो कोणी असेल, जे कोणी मास्टर माइंड असतील, त्यांना हे सरकार कायदेशीर वटणीवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे। शंभूराज देसाई जे राज्याचे मंत्री आहेत ते म्हणतात की औरंगजेबाच्या कबरीला जे संरक्षण प्राप्त झालेलं आहे, ते संरक्षण काढण्याच्या संदर्भात आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, मंत्री म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडली, पण त्यांना देसाई साहेब हे अगदी वैचारिक अभ्यास असलेले मंत्री आहेत, त्यांना माहीत आहे हा केंद्र सरकारच्या आणि पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतला विषय आहे। पाठपुरावा त्यांनी नक्कीच करावा आणि महाराष्ट्र हिताचं जे काही असेल त्याकरता त्यांनी प्रयत्न करावे। परंतु सातत्याने असे विषय, अर्थात तुम्ही ग्रामीण भागातून येता, अकोला जिल्ह्यामधनं, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, असे अनेक शेतकरी सध्या, कांदा शेतकरी सध्या फार मोठ्या अडचणीत आहेत। कांद्याला भाव मिळत नाही, दुसरीकडे कापसाची साठवणूक झाली आहे, तिथे केंद्राचे जे खरेदी केंद्र आहेत ते सध्या बंद आहेत। सोयाबीनला खरं तर उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्याचा जो हमी भाव आहे तो अर्ध्या किमतीत मिळतोय। रोज दिवसभरात 8 शेतकरी आत्महत्या करतात। अशी परिस्थिती असताना औरंगजेब हा किती महत्त्वाचा मुद्दा वाटतो? औरंगजेब हा मुद्दाच असू शकत नाही। औरंगजेब हा महाराष्ट्राच्या
आता तो बिचारा म्हणत असेल कबरीमधून की यार 300 वर्ष झाले माझ्या कबरीवर तुम्ही राजकारण करताय, त्यापेक्षा तुमचं करिअर बघा ना. आता दंगलीमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांचं करिअर तर बर्बाद झालं. एखादा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असेल, आज 170-80 शाळा बंद आहेत नागपुरामधल्या, विद्यार्थ्यांचं नुकसान होते आहे. त्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये प्रचंड विद्वत्ता आहे. शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकरी हा प्रचंड बुद्धिमान आणि विद्वान असतो, पण अशा परिस्थितीमध्ये मग त्याचाही नाईलाज होतो. कारण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही विचारा, कबाळ कष्ट करून पिकवलेलं सोयाबीन आता एका सातबाऱ्यावर जी काही खरेदीची मर्यादा नाफेडनी घेतली त्यापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न झाल्यानंतर उर्वरित सोयाबीनचं काय करायचं? शेतकऱ्यांनी फेकून द्यायचं ती सोयाबीन. आणि आजही लाखो टन, आपण जरी एकीकडे म्हणत असू की महाराष्ट्र सरकारने लाखो टन शेतकऱ्यांचं खरेदी सोयाबीन केलं असं पणन मंत्री स्वतः बोलले जयकुमार रावल साहेब, आणि भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीन खरेदी करणारं राज्य हे महाराष्ट्र ठरलं. हे जरी खरं असेल तरी लाखो टन शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडलेलं आहे, ते कधी आपण घेणार आहोत? MSPचा जो विचार आपण, या सरकारचा हमीभाव, आता काय होतं की प्रायव्हेट व्यापारी लुटतायत ना शेतकऱ्याला. म्हणजे खाजगी व्यापारी कपाशीचे पणन आपले हे CCIचे केंद्र बंद होते, ते तुम्ही त्या दिवशी लक्षात आणून दिलं, तात्काळ त्यांनी सुरू करण्याचं आश्वस्त केलं. कपाशीला सुद्धा प्रायव्हेट व्यापाऱ्याचं ग्रहण आहे. सोयाबीन असेल, कडधान्य असेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. हे प्रश्न सध्या राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. उर्वरित कामकाज त्याच प्रश्नावर झालं पाहिजे, त्यावर आंदोलन झालं पाहिजे, त्यावर सभागृह बंद पडलं पाहिजे, तर त्याला महत्त्व आहे. उगाच काहीतरी कबर आणा, हिंदू मुस्लिम करा आणि रमजानच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात असंतोष निर्माण करा, हे फालतू धंदे आणि हे असे फालतू चाळे आता कृपा करून बंद करा. नागपूरची दंगल खूप काही शिकून गेली. आता दंगलीमध्ये गोरगरिबांची मुलं बळी जाता कामा नये, कारण नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं. काय टी राजाचा मुलगा काही जेलात नाही जाणार, किंवा टी राजाच्या मुलावर काही कुठे लालशाही लागणार नाही. त्याची लेकरं विदेशात शिकतील आणि आपली लेकरं बिचारे इकडं. आता हे जे दंगल भडकवणारे असतात ना, यांची अवल्यात एसीत झोपलेली असते. पण जी लोक, म्हणजे तो शेख तुम्ही काय नाव घेतलं, हा फहीम शेख, तो असेल त्याची अवल्यात मस्त घरात झोपलेली असेल. पण सर्वसामान्य मुसलमान तुम्ही रस्त्यावर उतरवला, इकडून अल्लाहू अकबर म्हटलं का तिकडून हर हर महादेव होतं, आणि हर हर महादेव अल्लाहू अकबरमध्ये मग जो भाईचाऱ्यानं राहिलेला मुसलमान आहे तो एकामेकावर तलवारी काढतो. आणि हे महाराष्ट्राला परवडणारं नाही आणि महाराष्ट्राला शोभणारं पण. एक शेवटचाच प्रश्न, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट आणि विधानसुद्धा केलेलं आहे की आता अयोध्येचा पॉलिटिकल बेनिफिट जो आहे तो भाजपला आता होणार नाही आहे, त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून पुढची जी पॉलिटिकल लाईन आहे ती सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करतोय, असं त्यांचं म्हणणं. शेवटी ते सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे, आणि अर्थातच तो पक्ष सध्या महायुतीच्या पक्षाच्या विरोधातल्या भूमिकेतला प्रश्न आहे, त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका म्हणून त्यांनी ती मांडलेली असावी. पण बाळासाहेब आंबेडकरांचं दुसरं एक ओळख म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांचं वक्तव्य दुर्लक्षित करून पण चालणार नाही, पण त्यांच्या वक्तव्याला सरकार गांभीर्यानं घेईल आणि त्यावर काय योग्य ते उपाययोजना करेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर औरंगजेबाची कबर हा काय राज्याचा आणि राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा नसला पाहिजे, आणि त्याचसोबतच जो सामान्य कबाड कष्ट करणारा जो शेतकरी आहे राज्यातला, त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, आणि त्याच्या न्यायासंदर्भातली भूमिका घेऊन विरोधकांनी देखील त्या संदर्भात सभागृह जे आहे ते बंद पाडलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेतले पाहिजे. त्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असं जे मत आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.